सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय 6 ध्यानयोग योग साधना भाग 12 कुंडलिनी जागृती भाग ड ओव्या आहेत 235 ते 240. ज्ञानदेव कुंडलिनीचे शब्दचित्र रेखाटत आहेत. त्याचा पुढील भाग आज पाहू. मग सप्त धातूंच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. नासा पुटवनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. दोन्ही नागपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. तेथ अधवरवते आकुंची ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. ते तया ते म्हणती परवती तुम्हीची काय असी येथे. एरवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते तुम्ही येथे कोण, चालते व्हा. आईके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. अर्जुना ऐक, पृथ्वी संबंधी सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर त्याची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. ज्ञानदेव सांगतात की ही जागृत झालेली कुंडलिनी आपले स्थान न सोडता शिरांच्या काड्या ओरपून रोमकणिकांची बीजेच करपवून टाकते व सप्त धातूंचे सागर ती एकाच घोटात पिऊन टाकते. नंतर ज्ञानदेव कुंभकाची स्थिती स्पष्ट करत आहेत. नागपुड्यामधून जो 12 अंगुळे प्राणवायू वाहत असतो त्या वायूला ती गच्च धरून पूर्णपणे देहांतरी दडपते. योगाभ्यासात प्राणायामाद्वारे नैसर्गिकरित्या चालणाऱ्या श्वास प्रश्वासांच्या गतीचा विच्छेद केला जातो. साधारणपणे निरोगी मनुष्य एका मिनिटात 15 वेळा श्वासोच्छ्वास करतो. ही प्राणापानांची सामान्य गती आहे. पूरक, रेचक व कुंभक याद्वारे ही गती मंदावते. श्वासोच्छ्वासांची संख्या कमी कमी होत जाते. प्राणापानांच्या स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक प्रमाणबद्ध विच्छेद करणे हे प्राणायामाचे सामान्य लक्षण आहे. श्वास सोडत असताना बाहेर पडणाऱ्या वायूमुळे नागपुडी समोर 12 अंगुळापर्यंत धरलेला कापूस अथवा दोरा हलतो. प्राणायाम जसा जसा दीर्घ होत जाईल तस तसे प्रति मिनिटास श्वासोच्छ्वासाचे प्रमाण कमी होत जाईल. ज्ञानदेवाने नासा पुटवनी वारा या ओवीत हेच सांगितले आहे की नागपुड्यातून सदोदित 12 अंगुळे एवढ्या परिसरात जो श्वास प्रश्वास संबंधाने वाहणारा वायू असतो कुंडलिनी त्यास पकडून देहांतरी दडपते. त्यावेळी ऊर्ध्व प्राणवायू तळाकडे खेचला जातो व अधोभागीचा अपानवायू वरच्या बाजूला ढकलला जातो आणि प्राण आणि अपान एकमेकात मिसळतात. त्यांच्या भेटीत स्वाधिष्ठानादी चक्रांचे नाममात्र अस्तित्व उरते. यावेळी कुंडलिनी क्षोभलेली असल्यामुळे ती प्राणापानांनाही पिटाळून लावते असे ज्ञानदेव अलंकारिक वर्णन करतात. त्यामुळे ते सम न होता बाजूला सरतात. अशा प्रकारे कुंडलिनी पृथ्वी तत्व व आपतत्व चाटून पुसून साफ करते. या 2 महाभूतांचे भक्षण केल्यानंतर मग तिची तृप्ती होते. पृथ्वी तत्व व आपतत्व या तत्वांचा आपल्यातच लय करून घेतल्यानंतर त्यानंतरच्या ज्ञानदेवांनी सांगितलेल्या प्रक्रिया आपण उद्या पाहू.